सर्वांना नमस्कार. स्वागत आहे श्रावणगंध या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना भाग 25. नको ग. ते ऐकून मायाचा चेहरा उतरला. अगं आत्ता हे खाल्लं तर भाकरी कशी खाणार? वय झालं माझं, जास्त जेवण मला झेपत नाही. मला चहा दे थोडा फक्त. सोप्यावर मान टाकत विश्वासराव म्हणाले. आलेच. मायाने आज जाऊन अर्जुनसाठी कटलेट आणि विश्वासरावांसाठी चहा आणला. बाबा घेताय ना चहा? मायाने प्रेमाने विश्वासरावांना चहा दिला. पण अर्जुन समोर फक्त प्लेट धरली. त्याने तिच्याकडे बघितले. तिने त्याच्याकडे बघितले देखील नाही. काकी मला अजून पाहिजे, अद्वैत म्हणाला. मलाही, आरवने पण हट्ट केला. तुमचं पोट भरलं का? तिने विचारलं. नाही, थोडी जागा आहे. मग आता ती जागा वरम भाताने भरा. माया असं म्हणताच अर्जुन पुढे होणार होता. त्याचा हात विश्वासरावांनी धरला. मायाचं या दोघांकडे लक्ष नव्हतं. ती मुलांना समजावत होती. तुम्ही शाळेत शिकताना की प्रोटीन विटॅमिन्स खायला हवं. तुम्ही विटॅमिन्स आणि मिनरल्स तर खाल्ले. आता वेळ आहे कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनची, राईट? मायाचं म्हणणं मुलांना पडलं. मग दे आम्हाला प्रोटीन्स. थोडा वेळ द्या मला, मी पटकन कुकर लावते आणि तुम्हाला प्रोटीन देते, चालेल? मुलं खुश होऊन परत खेळायला गेली. अर्जुन मात्र मायाच्या समजावून सांगण्याने प्रभावित झाला होता. आरव, अद्वैत, राजश्रीने मुलांना आवाज दिला. ममा, आम्ही वरण भात खातो आहोत. अद्वैतने सांगितले. अरे वा, आज सँडविच सूपऐवजी वरण भात? राजश्रीने आश्चर्याने विचारले. हो, काकी म्हणाली की प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स मिळाले की मी स्ट्रॉंग होणार. अद्वैत म्हणाला. आणि मामा, मी मगाशी सण खाल्ला, आरव सांगू लागला. चला आता पटकन हा पापड खाऊन फॅट्स वाढवा. तळलेला पापड ताटात ठेवत माया म्हणाली. माया, आशा कुठे आहे? राजश्रीने माया वाढते आहे हे बघून विचारले. ते त्यांच्या मुलाला ताप आला म्हणून डॉक्टरकडे घेऊन गेल्या. माया मान खाली घालून म्हणाली. तोपर्यंत तिथे अर्जुन पण आला होता. अच्छा, मग स्वयंपाकाचं काही करायचं आहे का? राजश्रीने विचारले. कुकर झाला आहे, कोशिंबीर झाली, पापड तळून ठेवले आहेत, पिठलं भाकरी जेवायला बसले की करते. बरं, प्रज्वल येतोय आणि गाडी पार्क करून मग बसू जेवायला. आणि थँक्यू मुलांची काळजी घेण्यासाठी. आज ऑफिसमध्ये खूप काम होतं म्हणून थांबावं लागलं, राजश्री म्हणाली. काय झालं? चक्क माझं नाव ऐकू आलं मला. प्रज्वल गाडी पार्क करून आला होता. काही नाही रे, आशा आज घरी लवकर गेली तर मायावर सगळं स्वयंपाकाचा ताण पडला. डॅडा, आज काकीने सण आणि मून पण केला, आरव परत म्हणाला. म्हणजे? ते मुलांसाठी थोडे कटलेट केले होते, माया म्हणाली. अरे वा, आज मज्जा आहे सगळ्यांची, प्रज्वल हसत म्हणाला. ते आशाताई म्हणाले की मुलं भाकरी खातील नाही खाणार म्हणून मग त्यांच्यासाठी कटलेट केले. पिठलं भाकरी करणार आहे, चालेल ना तुम्हाला? मायाने दबकतच विचारले. म्हणजे काय? एकूणच भूक लागली, आलोच कपडे बदलून, प्रज्वल म्हणाला. मी घेते भाकऱ्या करायला, माया हळूच म्हणाली. राजश्रीने एकदा मुलांकडे आणि एकदा अर्जुनकडे बघितलं. तिघही आपापल्या कामात आहेत म्हटल्यावर ती प्रज्वलसोबत खोलीत जायला निघाली. मी बाबांना बोलावून येते, तू थांब येतेच, मी येतो घेऊन त्यांना, अर्जुन उठत म्हणाला. मुलांचं जेवण होताच ती पेंगाळायला लागली. त्यांना अर्जुन त्यांच्या खोलीत घेऊन गेला. त्यांचं आवरून त्यांना बेडवर झोपवलं. विश्वासरावांना घेऊन तो बाहेर आला. आज त्यांचं अंगही गरम लागत होतं, रोजच्यापेक्षा जरा जास्तच. ते थकले होते. बाबा, मी डॉक्टरांना फोन करू का? त्यांनी काळजीनं विचारले. नको, माझ्याकडे त्यांनी दिलेले औषध आहेत, जेवल्यावर घेतो मी, विश्वासराव म्हणाले. मायाने लगेच त्यांना आणि अर्जुनला जेवायला वाढलं. प्रज्वल आला ना मगाशी? विश्वासरावांनी विचारले. हो, ते कपडे बदलायला गेलेत, माया म्हणाले. मी थांबतो त्याच्यासाठी, दिवसातून एकदाच तर एकत्र जेवतो, विश्वासराव म्हणाले. मी बोलावतो दादाला, अर्जुन मोबाईल हातात घेत म्हणाला. त्याने फोन लावेपर्यंत प्रज्वल आणि राजश्री आले देखील. कोणाला फोन करतो आहेस? तुलाच. बाबा तुझ्याशिवाय जेवायला तयार नाहीत, अर्जुन तक्रार करत म्हणाला. तुला वाईट वाटलं का? अर्जुनची मस्करी करत प्रज्वल म्हणाला. दादा, ठेचा वाढू का? मायाने दोघांचा वाद वाढतो आहे हे बघून मध्येच विचारले. हो. प्रज्वलला वाढता वाढता राजश्री सुद्धा त्याच्यासोबत जेवायला बसली.
अर्जुनचं सगळं लक्ष विश्वासरावांकडे होतं. माया बिचारी एकटीच आतून सगळं गरम करून त्यांना वाढत होती. आपलं जेवण झाल्यावर राजश्रीला माया जेवायला बसली नाही हे आठवलं. माया, तुझं झालं आहे ना जेवण? नाही, तुम्हाला गरम करून वाढायचं म्हणून थांबले होते. माया उलट्या हातानं घाम पुसत म्हणाली. तेव्हा कुठे अर्जुनच्या लक्षात आलं. त्याला अपराधी वाटू लागलं. त्याने विश्वासरावांकडे बघितलं. त्यांचं हळूहळू भात खाणं सुरू होतं. मम्मा, अद्वैतची हाक ऐकून राजश्री उठली. हा का अचानक ओरडला? बघते जरा. हात धुवून राजश्री मुलांच्या खोलीत गेली. तिच्या पाठोपाठ प्रज्वल पण गेला. माया, स्वयंपाक छान झाला होता, विश्वासराव म्हणाले. ते हात धुवून आले. त्यांनी मायाच्या हातात एक सोन्याचा हार ठेवला. बाबा, हे? माया बघतच राहिली. आज पहिल्यांदाच तू स्वयंपाक केलायस म्हणून. अर्जुनच्या आईचा आहे. नाही म्हणू नकोस. मी तुला रोज रोज काही देणार नाहीये. मायाच्या डोक्यावर हात ठेवत विश्वासराव म्हणाले. मी येतो तुमच्यासोबत. अर्जुन विश्वासरावांना खोलीत घेऊन गेला. तिथे डायनिंग टेबलवर माया एकटीच बसली होती. दुपारी झालेल्या जेवणानंतर तिने काहीच खाल्लं नव्हतं. तिला भूक तर लागली होती, पण एकटीने जेवायचं जीवावर आलं होतं. माहेरी काकू कशीही वागली तरी सोबत प्रियांश आणि काका असायचा. त्यांच्याशी बोलता बोलता जेवण होऊन जायचं. पण आता तिने आधी खरकटीत ताटं उचलली. टेबलावरचं सगळं आवरलं. तिच्यासाठी करून ठेवलेली भाकरी तिने ताटात वाढली. पण तिला ती खायची इच्छाच होईना. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती तशीच उठणार तोच तिच्या हातावर एक हात ठेवला गेला. तिने वर बघितलं. अर्जुन विश्वासरावांना खोलीत सोडून आला होता. बाबांना औषध देत होतो म्हणून उशीर झाला. तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितले. सॉरी, बाबांना बरं नाही वाटत. त्या गडबडीत मी विसरलो. तू जेवली नाहीस ते. त्याने नजरेनेच तिची माफी मागितली. जेवते आहेस ना? मला भूक नाहीये. ती उठायला गेली. तोच त्याने तिचा हात धरून खेचलं. ती जवळजवळ त्याच्या अंगावरच पडली. तिने त्याच्याकडे बघितलं. त्याच्या नजरेत खूप काही होतं. प्लीज. त्याचे ओठ फुटफुटले. मायाने स्वतःला सावरलं. तिने जेवायला सुरुवात केली. मगाशी निराशेनं तिला जेवायला जात नव्हतं, पण आता त्याच्या नुसतं तिथे असण्यानेच तिचं पोट भरलं होतं. मी काही गरम करून आणू का? त्याने विचारले. नको, मी जेवते, माया म्हणाली. स्वयंपाक छान झाला होता, अर्जुन बोलत होता. थँक्यू. अर्जुनने केलेली स्तुती न पचून मायाने पाण्याचा घोट घेतला. कुणी शिकवला? काकाने का? त्याने पुढे विचारले. माझं मीच शिकले, बघून बघून. माझी आई छान स्वयंपाक करायची, माया म्हणाली. ओ, अजून काय काय येतं करायला? येतं असं नाही, पण मला आवडतं स्वयंपाक करायला. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.